नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्वप्नातले जग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलकॉन आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे. ही कथा तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल आणि तुमचा दांडू देखील ताटेल. असा ताटेल की तो पॅन्टमध्ये थांबू नाही शकत आणि तो सरळ बाहेर येईल. माझे नाव शेखर. मी पुण्यात जॉब करतो. माझी हाईट 5 फूट 8 इंच, रंग गोरा आणि शरीर एकदम पिळदार. मी जिम करायचो त्यामुळे शरीर पूर्ण कडक झालेले होते. माझी बायकोचे नाव सुनंदा. ती पण देखणी खास होती माल एकदम. ही स्टोरी माझी आणि माझ्या सासूबद्दल आहे. सासूबद्दल तुम्हाला काय सांगू आणि काय नाही अशी देखणी माल होती ती. सासरे गेल्यापासून त्यांनी केलं का नाही केलं ते काय मला माहीत नाही, पण माल तर इतका भारी होता की बाहेरून डिक्की आलेली होती आणि पुढून बॉल असे लोमकले होते. एक एक बॉल 2-2 हातात बसत नव्हते, असे मोठे बॉल होते त्यांचे. बरं चला मित्रांनो, मी जास्त काही वेळ घेत नाही आणि सरळ कथेवर येतो. आजपासून 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझी बायकोची तब्येत काही बरोबर राहत नव्हती आणि शहरामध्ये कसे असते तुम्हाला पण माहीत आहे. शेजारी पाजारी पण एकमेकाकडे लक्ष देत नाही आणि मी जॉबवर गेल्यामुळे बायकोवर लक्ष ठेवायला कोणी नसल्यामुळे मी सासूला बोलवणे असे योग्य ठरवले. मी रात्री सासूला फोन लावला आणि सासूला सांगू लागलो की तुमच्या मुलीची तब्येत काय बरोबर नाही आहे, तुम्ही 8-15 दिवसासाठी इथे येऊन जा. सासूने फोनमध्ये हो सांगितले आणि त्यांच्या मुलीशी बोलून फोन ठेवून दिला. सासू उद्या सकाळी निघाले आणि संध्याकाळपर्यंत आमच्या घरी पोचले. सासूने विचारपूसमध्ये विचारले की दवाखाना वगैरे झाला का. आम्ही हो सांगितले आणि मेडिसिन वगैरे टाईमवर द्यायचं म्हणून तुम्ही लक्ष पण ठेवणार आणि तिला तेवढं बरं पण वाटेल या हिशोबाने तुम्हाला बोलवले आहे. असे 4-5 दिवसापासून मी पण काही बायकोजवळ झोपलेलो नव्हतो आणि नाही काही केलं होते. आणि पुण्यामध्ये आमचा 1 BHKचा फ्लॅट असल्यामुळे आम्ही तिघे एकाच रूममध्ये असायचो. असेच पहिल्या दिवशी सासू एक साईडला आणि माझी बायकोमध्ये आणि मी एका साईडला असे आम्ही कॉटवर झोपलो. मला जाग आल्यामुळे मी माझ्या बायकोचे बॉल कुरवू लागलो आणि फक्त चोवू लागलो. मग मी माझ्या बायकोचे बॉल चोवत असताना सासूला असे वाटले असेल की हिला थंडी वाजते का काय. सासूला एकदम जाग आली आणि मी डोळे बंद करून बॉल चोवत होतो. मला काही कळालंच नाही आणि सासूने मला ते बॉल चोवताना बघितले असेल आणि सासू एका कानीवर झाले आणि तोंडावर चादर घेऊन झोपू लागले. जेव्हा सासूकडे हालचाल जाणवली तेव्हा मी उठून बघितले तर पाहतो तर सासू तिकडे काने झाले, म्हणजे सासूने 101% मला बघितले असेल. मग मी पण माझा हात आवरून घेतला आणि मी पण झोपी गेलो. असेच 1-2 दिवस निघाले आणि एके दिवशी असे झाले की विचारूच नका. माझी बायको आधी झोपी गेली होती. बायको एका साईडला झोपली असल्यामुळे सासूने मध्ये झोपण्याचे प्लॅन केला आणि सासू दोघांच्या मध्ये झोपलेले होते. मी बाहेर गेल्यामुळे मी थोडा लेट आलो. मला यायला 10:30-11 झाले होते आणि मी आलो आणि झोपायला लागलो. मला असं वाटत होते की मध्ये माझी बायको आहे. रूममध्ये 0 बल्ब चालू असल्यामुळे मला काही ते व्यवस्थित दिसत नव्हते. मी आलो आणि साईडला झोपलो माझ्या जागेवर. मला पण बायकोला करायला भरपूर दिवस झाले असल्यामुळे मला पण चैन पडत नसल्याने मला झोप लागत नव्हती. मग मी 10-15 मिनटं असेच झोपलो पण झोप लागत नव्हते. मग मी एका कानीवर होऊन माझ्या बायकोच्या स्तनावर हात ठेवला आणि ते बॉल दाबू लागलो आणि चोवू लागलो. असे चोवत असताना अचानक सासूला जाग आली. मला माहीत नव्हते की तिथे सासू आहे असे. सासूला जाग आली आणि मला बोलू लागले, जावाई तुम्ही काय करता आहात, तुमची बायको त्या साईडला आहे, मी इकडे. मी दचकावून उठलो आणि माझा हात चोरू लागलो. माझी बायकोला गोळींच्या पावरमुळे सुस्ती झोप लागली होती. मी सासूला सॉरी म्हणू लागलो. सासू बोलू लागले, काही हरकत नाही, होते असे, कारण की तुमची बायको मध्ये झोपत असल्याने मला तसं वाटले असेल. पण ते 2 मिनटं सासूचे बॉल दाबल्याने सासूच्या मनात पण माझ्याबद्दल जागा झाली होती. मग सासू मला सांगू लागले की जास्त आठवण येते का माझ्या मुलीची तुम्हाला. मी बोललो हो,
लई आठवण येते. पण आता आजारीपणामुळे मी तिला जास्त काही त्रास देत नाही. मग सासू बोलू लागली, आणि माझ्यामुळे तुम्हाला जास्तच त्रास झाला, कारण की मी तुमच्या कबाबमध्ये हड्डी आलेली आहे. मी बोलू लागलो, नाही तसे काही नाही, तुम्ही उलट आमच्या मदतीसाठी आला आहात, हे आमच्यासाठी भरपूर चांगले आहे आणि तुमचे फार उपकार झाले. पण आता काय करणार, आता तिची तब्येत बरी होईपर्यंत मला तसेच ॲडजस्ट करावं लागेल, असे मी सासूला सांगू लागलो. सासू पण बोलू लागली, होईल तिची पण तब्येत बरी आणि तुमचे पण हलके मन होईल, बोलत राहा माझ्यासोबत. मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारू लागलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना सासूचा हात माझ्या छातीवर आला आणि छातीवर फिरू लागला. असेच बोलता बोलता मग मी पण विचारले, सासू तुम्हाला माझ्या सासऱ्याची आठवण नाही येत का? मग सासू बोलू लागली, आता तुमच्यावरून तुम्ही समजून घ्या की आठवण का नाही येणार. साधारण गोष्ट, तुम्ही 15 दिवसापासून माझ्या मुलीला भेटले नाही आहे, तरी तुम्ही असे करता आहात. तुमचे सासरे जायला तर 8-9 वर्ष झाले. मला तर रात्र झोप नाही येत, असे सासू मला सासूचे दुःख सांगू लागले. मग मी पण माझा हात त्यांच्या अंगावरून पाठीकडे घेऊन आम्ही एकमेकांसमोर होतो आणि गप्पा चालू होत्या. हळूहळू मी हात माझा त्यांच्या पाठीवर फिरवू लागलो आणि त्यांच्या डिक्कीकडे पण नेऊ लागलो. सासूला पण छान वाटत असल्याने सासू काहीच बोलत नव्हती आणि आनंद घेत होती. आम्ही इतके जवळ होतो की एकमेकाच्या मिठीमध्ये आहे असे होते आणि आमचे तोंड एकमेकाच्या तोंडाजवळ होते. आमची छाती एकमेकाच्या छातीला टच होत होते. असेच बोलता बोलता आमचे तोंड एकमेकाच्या तोंडाला टच होऊ लागले. मग अचानक मी पण गरम झालेलो होतो आणि सासू पण गरम झालेली होती. आम्ही चुंबनच घेतले. सासू बी गरम असल्याने सासूने पण काही विरोध केला नाही आणि मी तर तयारच होतो. मग चुंबन चालू असताना मी त्यांना घट्ट मिठीत घेतले आणि एकदम चोवू लागलो. त्यांच्या डिक्कीवर हात फिरवू लागलो आणि त्यांना पूर्णपणे चुंबन करू लागलो. चुंबन चालू असताना त्यांच्या तोंडात माझी जीभ घालून मागे पुढे करू लागलो. मग मी हळूहळू त्यांची साडी वर घेऊ लागलो. साडी त्यांच्या डिक्कीच्या वर घेतली. आत त्यांनी पॅन्टी काही घालली नव्हती, त्याच्याने पूर्ण डिक्कीवर हात फिरवू लागलो. इतकी मुलायम डिक्की होती त्यांची, विचारूच नका. एकदम कापसाचे गोळे. ती तर इतकी मोठी होती की मोठे मोठे जे कलिंगड आपण विक्रीसाठी छाटून काढतो ना आपण शेतकरी माणसं, तशी डिक्की होती. मी त्यांच्या डिक्कीवर हात फिरवत असताना त्यांनी त्यांचा हात माझ्या पॅन्टमध्ये असाच वरून घालू लागले. पण माझी पॅन्ट जास्त टाईट असल्याने त्यांचा हात जात नसल्याने त्यांनी माझे पॅन्टचे हुक सोडले आणि हुक सोडून पॅन्ट खाली सरकवली. जसाही हुक सोडून पॅन्ट खाली सरकवली, माझा 9 इंचाचा दांडू डायरेक्ट बाहेर आला आणि त्यांच्या हातात हात नसल्याने त्यांनी लगेच उठून पाहिले की दांडू आहे की दुसरंच काही आहे. त्यांनी उठून पाहिले तर, बाबू इतका मोठा दांडू आहे म्हणे तुमचा, असे मला बोलू लागले. एवढा दांडू तर तुमच्या सासऱ्याचा पण नव्हता. मग सासू माझा दांडू कुरवळू लागले आणि चोवू लागले. सासूचा हात लागल्यामुळे तो अजून ताठू लागला. मी झोपलेलो होतो आणि सासू बसून दांडू चोवू लागत होती. मी एका हाताने सासूचे ब्लाऊज खोलले आणि बॉल चोवू लागलो. काय मोठे मोठे बॉल होते, दोघं हाताने हात नव्हते. मग सासूने मला सांगितले की उठा आणि उभे राहा तुम्ही. मी उभा झालो आणि सासूच्या तोंडासमोर माझा दांडू होता. सासूने दांडूच्या सोपाऱ्यावर जीभ फिरवू लागले. इतकं छान फील होत होतं जेव्हा सासू जीभ फिरवत होती. असं वाटत होतं किती एक्सपिरियन्स असेल सासूला दांडू तोंडात घ्यायला. मी सासूला बोलू लागलो, फक्त जीभच नका फिरवू, मध्ये पण घ्या त्याला तोंडात. मग सासूने हे ऐकले आणि त्याला तोंडात घेऊ लागले. सासूच्या तोंडात हात नसल्याने सासू आ करत होती. मग थोडा दांडू अर्धा ओल्या झाल्याने थोडासा चांगलं वाटले आणि मी गपकन दांडू पूर्ण सासूच्या तोंडात कोंबला. सासूचा आवाज पण निघत नव्हता आणि सासूला श्वास घ्यायला त्रास होत होता. मग मी दांडूला मागे पुढे करू लागलो. असे सासूने 15-20 मिनिटापर्यंत दांडू चोखून गोटे पण चोखले आणि गोटींच्या खाली बेचके पण जीभ घालून चोखू लागले, चाटू लागले. मग मी सासूला झोपवले आणि तसंच कॉटच्या खाली गुडघे टेकून सासूची जिलेबीचा वास घेऊ लागलो. सासूच्या जिलेबीमधून मुत्रट वास येत होता. एकदम मादक वास असला. बरोबर. मी सासूच्या जिलेबीचा वास घेतला आणि इतका मग्न झालो की मी माझे जीभ केव्हा जिलेबीवर फिरू लागली मला सुद्धा कळत नव्हते.
आणि मी सासूच्या जिलेबीवर हलकेसे बाल होते. मी जिलेबी चाटू लागलो आणि जिलेबीमध्ये जीभ आत बाहेर करू लागलो. जिलेबीमध्ये आत बाहेर जीभ काढताना सासूच्या शिसक्या निघत होत्या. सासू अंग पण चोरू लागत होते. मला असे वाटू लागले की सासूला गुदगुल्या पडत असेल. सासूने माझ्या डोक्यावर दोघा पायांची मिठी मारू लागले आणि माझे डोके जिलेबीत दाबू लागले. असेच 5-7 मिनिटं जिलेबी चाटल्याने जिलेबी चाटत असताना सासूचे पाय एकदम आखडावू लागले आणि एकदम घट्ट मिठी मारू लागले. मला कळाले की सासूचे पाणी निघत असेल आणि थोड्याच वेळात असा दीर्घ हळूवार असा नमकीन द्रव्य निघू लागले. त्या द्रव्याचा फवारा इतका मोठा होता की माझे पूर्ण तोंड भरले. सासूचे पूर्ण पाणी जेवढे निघाले द्रव्य ते सर्व पिऊन गेलो आणि जिभेने पूर्ण जिलेबी चाटून पूर्ण साफ केली. मग माझा दांडू थोडा नरम झाल्याने मी सासूला बोललो की याला थोडा ताट करा. सासू कॉटवर बसले आणि माझा दांडू तोंडात घेऊन चोखू लागले. गप्प 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 आवाज येऊ लागला दांडू आत बाहेर होत असल्याने. सासूने चोखून दांडू इतका कडक करून टाकला की विचारूच नका. मग सासू पण बोलू लागली. सासू दांडू चोखत असताना बोललीच, यानं जावई बापू माझ्याने आता कंट्रोल नाही होत, नका तरसावा आता. मग मी सरळ सासूला झोपवलं आणि सासूच्या अंगावर झोपू लागलो. मी सासूची जिलेबी चाटल्यामुळे सासूची जिलेबी ओलीच होती. सासूने माझा दांडू हातात पकडला आणि जिलेबीवर सेट करू लागले. मी पण आव पाहिला ना ताव पाहिला आणि दणका देऊ लागलो. जसाही दणका दिला दांडू अर्धा आत गेला आणि सासू कोकावू लागली. सासूची मोठी चिंकाई निघाली. मी सासूचे तोंड दाबू लागलो आणि मी सासूला कानात सांगितले की आवाज नका करा नाहीतर तुमची मुलगी उठेल. सासूने हो मध्ये मान हलवली आणि मी पण हळूहळू दणके देऊ लागलो. अर्धाच दांडू आत असताना मी हळूहळू मागे पुढे करू लागलो आणि एक जोराने दणका दिला आणि माझा पूर्ण दांडू आत गेला. मग मी सासूला ठोकू लागलो. सासू की असे आवाज करू लागले. सासू बोलता बोलता करत होती आणि बोलत होती, जावई लई छान करताय तुम्ही, लई मजा आली तुमच्यासोबत हे करताना. तुमचा दांडू पण फार मोठा आणि लांब आहे. माझी जिलेबी फाडवून टाकली तुम्ही. असे फील मी तुमच्या सासऱ्यासोबत कधीही नाही केले. मला आता पहिल्यांदा जसं केल्यावर फील येतं तसं फील होत आहे. इतका छान तुमचा दांडू आहे. मग मी पण सासूला बोलू लागलो, तुमची पण जिलेबी इतकी टाईट आहे ना, तुमच्या मुलीची तर आता एक मस्त नरम झालेली आहे. मला तुमच्या मुलीमध्ये एवढी मजा नाही येत एवढी मजा तुम्ही मला दिली. मग त्या रात्री आम्ही 3 शॉट केले आणि आम्ही झोपून गेलो. त्या रात्री मी सासूची 2 वेळा पुच्छी आणि 1 वेळा डिक्की मारली. डिक्की कशी मारली हे मी पुढच्या पार्ट 2 मध्ये सांगेल. आणि आम्ही किती दिवस केले आणि कसे केले आणि माझ्या बायकोला माहीत पडले का नाही पडले हे तुम्हाला पुढच्या कथेमध्ये सांगेल. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण की तुमची एक कमेंट आमच्यासाठी फार मौल्यवान आहे. आम्हाला तुमचे लाईक सबस्क्राईबने प्रोत्साहन मिळते आणि मी तुमच्याला दांडूला आणि तुमच्या जिलेबीला पाणी सोडण्यासाठी हे प्रयत्न करत आहात. धन्यवाद.